नमस्कार मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना या सदर योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत। तर मग मित्रांनो, यामध्ये आपल्याला माहिती आहे की लाभार्थी कोण आहे, त्याचे फायदे काय, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कसा भरायचा, योजनेसाठी पात्र कोण असेल, अटी व शर्ती काय असतील, लाभाचे स्वरूप कशा प्रकारे दिले जाते याविषयी सखोल माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी जो विहित नमुन्यात करण्यात येणारा जो अर्ज आहे तो अचूक आणि व्यवस्थित भरला गेला पाहिजे, म्हणजे त्यावरच आपलं योजनेचा लाभ आपल्याला मिळत असतो। तर मग मित्रांनो, सदर योजनेचा विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो, तो पूर्ण भरून त्याच्या 2 प्रती आपल्याला ठेवाव्यात। मग आणि सदर अर्ज हा संबंधित तलाठी यांच्याकडे आपण द्यावा। त्यास लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे आपण जोडून अर्ज 2 प्रती देत असतो आणि त्यापैकी एक प्रत आपण तलाठी यांच्याकडे सादर करतो आणि एका याच्यावर आपल्याला पोचपावती घ्यावी लागते। त्याच्यानंतर याची पडताळणी छाननी होऊन तहसीलदारामार्फत आपण या योजनेचे लाभार्थी होतो। मित्रांनो, आज तुमच्यासाठी खास आपण हा विहित नमुन्यातील अर्ज या ठिकाणी कसा भरायचा, त्यात कोणकोणत्या गोष्टीचा उल्लेख करायचा याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। तर मग मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशीच माहितीपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, बघूयात विहित नमुन्यातील अर्ज। परिशिष्ट 5 नमुना 1। मग हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेखाली अर्थसहाय्यासाठी करावयाचा अर्जाचा व अर्ज तपासणीचा व मंजुरीचा नमुना हा या ठिकाणी दिलेला आहे। मग आपण हे प्रति तहसीलदार यांना अर्ज करत असतो, त्यामुळे तहसीलदार तालुका जो असेल तुमचा तो टाका, जिल्हा त्या ठिकाणी टाकावा लागेल। मग अर्जदाराचे संपूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल। नंतर पत्ता, नंतरचा मुद्दा आहे जन्मतारीख व वय त्या ठिकाणी लिहावे लागेल। महाराष्ट्रातील अधिवास आहे किंवा नाही त्या ठिकाणी लिहावं लागेल। तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या किती आहे ते त्या ठिकाणी लिहावं लागेल। 6 नंबर आहे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न, वार्षिक उत्पन्न किती, उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यात जे वार्षिक उत्पन्न असेल ते त्या ठिकाणी नोंदवायचं आहे। तर मग मित्रांनो, पुढे आहे जातीचा प्रवर्ग। तुम्ही ज्या जातीच्या संवर्गात येत असाल, खुला, अनुसूचित जाती, अनुसूचित विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, त्या ठिकाणी आपण टिक करायची किंवा त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करायचा आहे। मग असे जे प्रवर्ग आहे तर मग त्याच्यामध्ये त्याचे अपंगामध्ये अंध, अस्थिव्यंग, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद, त्यापैकी आपण कुठल्या घटकात मोडतो ते आपण त्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे। आजार आहे क्षयरोग, पक्षघात, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग, इतर दुर्धर आजार। महिलांचे प्रवर्ग आहे तर मग शेतमजूर महिला, जर शेतमजूर महिला असतील तर त्याही या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। निराधार महिला, याच्यामध्ये विधवा महिलांचा समावेश होतो। नंतर आहे घटस्फोटित प्रक्रियेतील महिला, घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणारी महिला। मग तसेच खाली अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेली महिला याप्रमाणे। तसेच आत्महत्या, शेतकऱ्यांचे कुटुंब, वार्षिक उत्पन्न व या योजनेच्या विहित उत्पन्नापेक्षा कमी असलेले कुटुंब, अनाथ मुले, मुलगा, मुलगी। मग जो मुद्दा आपल्यासाठी योग्य आहे त्यासाठी त्यासमोर आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे। वरील प्रमाणे सर्व माहिती आपण भरून घ्यायची आहे। स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे की मी असे जाहीर करतो की मी वर दिलेली माहिती सत्य व बिनचूक असून मी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत नाही। सदरची माहिती चुकीची आढळल्यास माझ्या विरुद्ध फौजदारी कारवाईस व इतर कारवाई करण्यास मी पात्र असल्याची मला जाणीव आहे। त्या ठिकाणी स्थळ, दिनांक आणि उजव्या किंवा डाव्या हाताचा अंगठाचा ठसा त्या ठिकाणी द्यायचा आहे। अर्जदाराची सही आणि अंगठा देणे बंधनकारक आहे। तर मग या पुढे आहे माझ्या समक्ष श्रीमती यांनी अंगठ्याचा ठसा दिलेला आहे। आपल्या एक साक्षीदाराचं नाव व पत्ता त्या ठिकाणी द्यायचा आहे। साक्षीदार आपण कोणीही घेऊ शकतो आणि साक्षीदाराची सही दिनांकासहित त्या ठिकाणी हवी आहे। तपासणी करणारे अधिकारी आपण तलाठ्यांकडे दिले की ते पुढे ते प्रोसिजर फॉलो करते आणि ते तपासणी कर्मचारी त्या ठिकाणी तपासणी करून पुढचं अहवाल तो आपला पाठवतात। नंतर
तहसीलदारांचा त्या ठिकाणी सही शिक्का राहील की या योजनेअंतर्गत लाभ मंजूर करण्यासाठी अर्जाची शिफारस करतात किंवा नाही करत, समितीकडे ते करणार आहेत। मग त्यानंतर समितीचा अभिप्राय, मग समिती त्या ठिकाणी निर्णय घेईल। योग्य जर आपले डॉक्युमेंट असेल, आपण लाभार्थी असू, त्या सर्व घटकांमध्ये किंवा ज्या योजनेचे जे अटी व शर्ती दिलेल्या आहेत त्यामध्ये बसत असू तर समितीच्या पुढे गेल्यानंतर समिती ते मान्य करेल। नंतर त्या अर्जावर या ठिकाणी समितीच्या सदस्यांच्या अध्यक्ष सदस्य यांचे सह्या या ठिकाणी होईल। मग नंतर मित्रांनो परिशिष्ट 5 मधला नमुना 2 हे एक महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा महत्त्वाचा प्रमाणपत्र आहे। मग नमुना 2 मध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभ मंजुरीचे आदेश या ठिकाणी तहसीलदार साहेब देत असतात। मग ते आपले नाव, पत्ता, तालुका या ठिकाणी टाकल्यानंतर ते ज्या दिनांक समितीची बैठक झाली तो दिनांक टाकून त्या ठिकाणी आपल्याला दरमहा 1500 रुपये या ठिकाणी देण्यात यावे किंवा हे मंजूर करण्यात आले आहे। नंतर आपल्या बचत खाते बँकेचं अकाउंट नंबर त्या ठिकाणी टाकून ते आपल्या जो लाभार्थी आहे त्याला एक पत्र पाठवतील, एक प्रत देतील। नंतर उपजिल्हाधिकारी यांना एक प्रत देतील, जिल्हाधिकाऱ्यांना एक प्रत देतील। नंतर सरपंच किंवा नगर परिषद आपण ज्या एरियात मोडत असू त्या ठिकाणी त्यांना एक प्रत देतील। मग ती सूचना फलकावर लावून त्या ठिकाणी आपले नाव जाहीर केलं जाईल। तर मग मित्रांनो अशा प्रकारे हे पूर्ण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मंजूर झाल्याचा आदेश या ठिकाणी तहसीलदारांमार्फत मिळत असतो। ते प्रमाणपत्र आपण आवश्यक जपून ठेवावे। पुढचा आहे परिशिष्ट क्रमांक 5 मधला नमुना क्रमांक 3A। मग 3A मध्ये काय आहे, अत्याचारित ज्या महिला आहे त्यांचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक यांचे सही शिक्का असणे आवश्यक आहे, त्यांचं एक प्रमाणपत्र। नंतर अत्याचारित महिलांसाठी प्रमाणपत्र आहे पोलीस उपनिरीक्षक किंवा निरीक्षक त्या ठिकाणी नाव व स्वाक्षरी यांचे सही त्यांचं प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। नंतर वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांबाबतचा हा नमुना क्रमांक 4चं प्रमाणपत्र आहे। तर त्यांच्यासाठी या ठिकाणी संबंधित महिला व बालविकास अधिकारी यांची या ठिकाणी सही लागणार आहे। नंतर परिशिष्ट 5 मधला नमुना नंबर 5 घटस्फोट प्रक्रियेतील स्त्रियांसाठीचे प्रमाणपत्र आहे। ग्रामसेवक तलाठी यांची सही या दाखल्यावर लागणार आहे। तसेच तहसीलदारांचीही त्या ठिकाणी दिनांक सहित सही लागणार आहे। नंतरचं आहे अनाथ मुलांकरता किंवा मुलांबाबतचे प्रमाणपत्र, हे ग्रामसेवक किंवा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी किंवा महानगरपालिका प्रभाग अधिकारी या ठिकाणी देत असतात। पुढचा आहे नमुना नंबर 9, ह्यात प्रमाणपत्र लाईव्ह सर्टिफिकेट या योजनेखाली पुरावा म्हणून या तारखेला हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे। तपासणी अधिकाऱ्याचे नाव आणि त्या कार्यालयाचा शिक्का या ठिकाणी असेल। पुढचा नमुना क्रमांक 11, मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना श्रावण बाळ सेवा योजनेत वर्ग करणे यासाठी हे प्रमाणपत्र आहे। तुमचे जर 65 वर्ष पूर्ण झाले तर त्याच्यानंतर तुमचं पुढच्या एज लाभ मिळण्यासाठी तुम्हाला श्रावण बाळ या योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी हा अर्ज आहे। तसंच उत्पन्न प्रमाणपत्र नमुना 10 यांचं उत्पन्न किती आहे, काय आहे ते तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागणार आहे। म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व प्रमाणपत्र आणि हा अर्जाचा नमुना 2 प्रतीत भरून आपल्या जो निराधाराचा प्रवर्ग आहे त्याप्रमाणे आपले प्रमाणपत्र जोडून त्या ठिकाणी हा अर्ज भरून आपण तलाठ्यांकडे जमा करायचा आहे। फक्त जमा करताना त्या ठिकाणी त्यांच्या जाऊन पोच घेण्याचं घ्यावी एवढं लक्षात ठेवा मित्रांनो। आपण आज सविस्तर अर्ज या ठिकाणी कसा भरावा हे बघितलं। जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा। तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।